फक्त स्वतःच्या कुटुंबात अडकवून ठेवण्याची ही जी काय पद्धत आहे, ती पद्धत नाकारणारे लोक खूप कमी झालेले आहेत आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये तेच लोण शिरलेलं आहे. घराणेशाहीचा इतका म्हणजे ऊत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये की त्या पक्षाकडनं जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षांतर करून उमेदवारी मिळव. कदाचित पुढच्या निवडणुकीत घराणेशाहीला पूर्णपणे फाटा देण्याची एक मोहीम सुरू होऊ शकेल. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे आता लपून राहिलेलं नाही, पण त्यांना दलित आणि अल्पसंख्याकांची मतं काँग्रेसमुळे मिळत आहेत, तर काँग्रेस त्यांना स्वतःच्या मतांच्या जीवावर मुख्यमंत्री कसं काय होऊ देणार आहे? बाकी जो महाराष्ट्र आहे ना, त्याला या चिखलफेकीची, या शिमग्याची काही देणं घेणं राहिलेलं नाही असं मला वाटायला लागलं. लोकांना हा शिमगा नकोय, लोकांना दिवाळी साजरी करायची. नमस्कार. द पॉलिटिक्स मध्ये आज आपण बोलणार आहोत. मृणालिनी नानिवडेकर मॅडम दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक आहेत. आज साधारण सगळीकडच्या याद्या ऑलमोस्ट थोड्याफार प्रमाणात आल्या आहेत. काही जागा अजूनही उलगडतायत. साधारण 100 जागांवरच्या लढती ओपन झाल्या आहेत. पण या सगळ्या याद्यांकडे बघितल्यानंतर एक धागा सगळ्यांचा सेम दिसतो म्हणजे घराणेशाही. आणि त्या घराणेशाही ज्याचा प्रमोशन वेगवेगळे पक्ष करत नव्हते, ते पण या जागा वाटपातून किंवा या तिकिटातून दिसतंय. खास करून भाजपवर त्याबद्दल वारंवार बोललं जातंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मॅडम तुम्ही कसं करता? प्रथमेश, मराठीत एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. ती म्हण आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी इतकी गंभीरपणे घेतलेली आहे की यांना स्वतःचं घर सोडून बाकी कुठे लोकशाहीला पुढे नेणारे, लोकांचं काम करणारे, राजकारणाची जाण असणारे लोक नाहीतच असा समज करून घेतलेला. कोणत्याही पक्षाच्या यादीत डोकावलं तर स्वतःच्या घराच्या पलीकडे उमेदवारीचा फारसा विचारच झालेला नाही. मला असं वाटतं राजकारणामध्ये प्रचंड पैसा आहे. महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे जिथे मुंबई, पुणे, नाशिक आणि अर्थात ठाणं हा जो सुवर्ण चौकोन आहे, त्या चौकोनामध्ये इतकी जास्त पैशाला धरून घेणारी सत्ता आहे की ती सत्ता आणि तो पैसा घराच्या बाहेर जाऊ नये असं सर्वसामान्य राजकारण्यांना वाटतंय. आता हे सर्वसामान्य राजकारणी देखील एकेकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मजल दरमजल करत इथपर्यंत आलेले आहेत. पण आता इथे ते पोहोचल्यानंतर अशी लोकशाही प्रक्रिया झिरपत जायची असते, कार्यकर्त्यांना संधी मिळायची असते, हे सगळं ते विसरून गेले आहेत. आणि माझा मुलगा, माझी मुलगी, शक्य नसेल तर माझी बायको, यातच ती सगळी निवडणूक फिरतीये. आणि केवळ ही निवडणूक त्यातच फिरतीये असं नाहीये, तर ज्यांना उमेदवारी मिळत नाहीये, ते स्वतःच्या वडिलांविरुद्ध, स्वतःच्या भावाविरुद्ध, स्वतःच्या बहिणीविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. वरुणराज भिडे जे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांचा जो अभ्यास आहे, तो त्यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनंतरही आजही अत्यंत वाखाणण्याजोगा मानला जातो. आदर्श म्हणजे एक चौकट मानला जातो. त्यांनी कधीतरी लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये 40 घराणी आहेत, ज्या घराण्यांमध्ये सत्ता फिरत असते. या घराण्यांमध्ये आता एक साधारणतः आपण 20 नव्या घराण्यांची भर टाकूया. पण या 60 घराण्यांच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये काही राजकारणात कोणी टॅलेंट असलेले लोक नाहीत का? असा प्रश्न एक पत्रकार म्हणून सध्या पडतोय. खूप गंमत वाटते या यादी बघताना. गणेश नाईक हे एकेकाळी शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते. खरं तर त्याही पूर्वीचा त्यांचा इतिहास जर पाहिला तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते आणि मुंबई बाहेरच्या नवी मुंबईच्या टप्प्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम हे गणेश नाईकांनी एकेकाळी केलं होतं. ते प्रारंभापासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत होते असं म्हटलं जायचं. त्यांची साधारणतः जी काही यंत्रणा असायची, काम करायची पद्धत असायची, ती देखील आपण किती वकुबाचे नेते आहोत हे दाखवणारी असायची. नवी मुंबईचा त्यांनी जो काही विकास केला म्हणजे अगदी धरण बांधलं नवीन शहरासाठी, तशी कल्पना फार कमी राजकारण्यांनी केली असेल. त्यासाठी त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. पण हे गणेश नाईक वातकुक्कुटासारखे सत्ता जशी बदलेल असं दिसतं तसे पक्ष बदलतात. गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षात आहेत.
भारतीय जनता पक्षाने त्यांना मंत्रिपद का दिलं नाही हे खरंच कळत नाही. पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही एवढं नक्की. आता त्यांना उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाची. ते निवडणूक लढणार आहेत. पण त्यांचा मुलगा संजीव नाईक, ज्यांची ठाणे लोकसभा निवडणूक लढायची इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही आणि आता त्यांना डावलून मंदा म्हात्रे यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी कायम ठेवल्याबरोबर बंड करायला निघालेले आहेत. म्हणजे वडील कमळ फुलवणार आहेत आणि मुलगा तुतारी फुंकायचा प्रयत्न करतोय. हे दोन्ही मतदारसंघ शेजारी शेजारी आहेत. हे दोघंही कदाचित एकाच घरात राहत असतील, पण दोघांनी वेगवेगळ्या पक्षांची कास धरली आहे. गणेश नाईक म्हणाले आहेत, की मुलगा माझा त्याचे निर्णय घ्यायला मोकळा आहे. आता निर्णय घ्यायला मोकळा आहे म्हणजे या दोघांना मिळून सत्ता ती आपल्याच घरात राबवत ठेवायची आहे का, हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा जो लंबक होता, तो काही काळापूर्वी काँग्रेसकडनं भारतीय जनता पक्षाकडे सरकायला लागला होता. त्यावेळेला दत्ता मेघे जे नागपूरचे अत्यंत मोठे नेते गणले जायचे आणि शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते. त्यांचा मुलगा समीर मेघे, सागर मेघे ज्यावेळेला भाजपकडे सरकायला लागले, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा सागर मेघे यांना परिषद, राज्यसभा अशा पद्धतीने राजकारणात आणलं गेलं. त्यावेळेला ही पक्षांतरं खूप धक्कादायक मानली जायची. तेव्हा प्रमोद महाजन म्हणाले होते पत्रकारांशी बोलताना, म्हणजे जेव्हा प्रश्न विचारला गेला, की वडील जर तिकडे तर मुलगा इकडे का? तर प्रमोद महाजन अत्यंत हुशार होते. राजकीय डावपेचात तर कोणी हात धरू शकायचा नाही. ते म्हणाले, की उद्या मी सागर मेघेकडे न्याहारीला जाणार आहे सकाळी. वडील म्हणून दत्ता मेघे तिथे असतीलच. म्हणजे वडिलांनी मुलाच्या बंडाला प्रोत्साहन द्यायचं, स्वतःचं स्थान तर कायम ठेवायचं आणि अजून जिथे संधी मिळतेय त्या संधीच्या शोधात मुसाफिरी सुरू करायची. हा प्रकार महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून रूढ झाला. या निवडणुकीत तर तो इतका रूढ झालाय, की 100 मतदारसंघांमध्ये नातेवाईकच नातेवाईक एकमेकांच्या प्रोत्साहनासाठी इकडून-तिकडून लढतायत किंवा एकमेकांच्या विरोधात तरी लढतायत. गडचिरोलीचं उदाहरण तर फारच मासलेवाईक आहे. धर्मराव बाबा आत्राम हे अहेरिया अगदी दुर्गम आणि महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी. त्यांनाही लोकसभेत लढायचं होतं. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी अहेरीतूनच आमदारकीला लढायचं असं ठरलं. अंबरीश नावाचे त्यांचे एक चुलत भाऊ आहे त्यांच्याच घराण्यातले. ते देखील मधल्या एका काळामध्ये निवडून आले होते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, मंत्री झाले होते. त्यांना तर धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळे उमेदवारी मिळालीच नाहीये. पण वडिलांना उमेदवारी मिळाली, तर आता आपल्याला संधी नाही हे लक्षात घेत भाग्यश्री नावाची त्यांची मुलगी, ती आता प्रतिस्पर्धी गटात उडी मारून सरसावली आहे वडिलांचा पाडाव करण्यासाठी. त्यामुळे लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडका भाऊ ही सगळी कुठेतरी मराठी सिनेमातली नावं राहिलेली आहेत आणि राजकारणाच्या सध्याच्या चिखलामध्ये प्रत्येक घराणं आयदर स्वतःकडे सत्ता तरी ओढून घ्यायचा प्रयत्न करतोय किंवा घराण्यात आलेली सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्न करतोय. आता खरं तर एखाद्या अत्यंत संपन्न टापूमध्ये त्याच घरातले लोक पुन्हा पुन्हा उमेदवार का होत आहेत? त्या कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी नाही आहे का? याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही जसं म्हटलं ते अत्यंत महत्वाचं होतं, की या सगळ्याला जो कोणी पक्ष थोडासा वेगळा असायचा किंवा या सगळ्यात नसलेला जो पक्ष असायचा भारतीय जनता पक्ष, तो पण आता राजकारणाच्याच गर्तेत गेला असल्यामुळे आणि आज तर ते सर्व सत्ताधीश आहेत, जागा कमी झाल्या असल्या तरी, ते पण साधारणतः घराणेशाहीलाच प्रोत्साहन देत आहेत. रावसाहेब दानवे खासदार होते, मंत्री झाले, खासदारकी ते पडले. ते खासदार असताना जेव्हा मोदींचा प्रचंड माहोल होता देशभरात आणि एका घराण्यात उमेदवारी दिली जाणार नाही वगैरे जेव्हा भाषा वापरली जायची, तेव्हाही रावसाहेबांच्या मुलाला भोकरदनचं उमेदवारी दिली गेली. वडील झाले खासदार आणि मुलगा झाला आमदार. आता याच संतोष दानवेंना विरोध करण्यासाठी जालन्यामधून रावसाहेबांचे भाऊ रिंगणात दाखल होत आहेत, की म्हणजे ही जी सत्ता आहे ती सत्ता केवळ माझ्या भावाच्याच घरी त्याच्या मुलाबाळांपर्यंतच का मर्यादित राहील? ती माझ्याकडे का येणार नाही? मी तर चुलत भाऊ आहे. म्हणून
ग्रामीण भागातही राजकारणात उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ठाकरे घराण्याचं उदाहरण तर ज्वलंत आहे. पवार आणि ठाकरे हे महाराष्ट्रातले जे दोन अत्यंत महत्वाचे ब्रँड आहेत, त्यांच्या घरातले लोक आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाळासाहेब ठाकरे कायम म्हणायचे की मी रिमोट कंट्रोल आहे, मला निवडणुकीच्या राजकारणात जायचं नाही. खरं तर अभिनंदन करायला हवं की त्यांचे नातू निवडणुकीच्या रिंगणात लोकांना भेटून मतांचा जोगवा मागतायत. उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पण झाले, वडिलांनी जरी सत्ता जवळ केली नाही तरी, पण त्यांनी अप्रत्यक्ष निवडून येण्याचा परिषदेचा मार्ग पत्करला. पण त्यांचे पुत्र आदित्य मात्र गेल्या वेळेला वरळी या लोकसभा मतदारसंघातून, या विधानसभा मतदारसंघातून उभे झाले. ते निवडून आले आणि पुन्हा एकदा ते वरळीतून नशीब आजमावताय. आता जी काय चर्चा सुरू झाली आणि कानावर बातम्या येत आहेत, त्यानुसार मिलिंद देवरा म्हणजे पुन्हा एका काँग्रेस नेत्याचे पुत्र होते, मुरलीबाई देवरांचे, आणि जे घराणेशाहीमुळेच राजकारणात आले, जे आता शिंदे गटात आहेत, ते आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी उमेदवारी मिळवणार आहेत, असं अशी चर्चा आहे. ती खरी का खोटी माहिती नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. खरं तर ठाकरेंनी लोकशाही व्यवस्था पूर्णपणे मान्य केली आहे, याबद्दल ठाकरेंच्या राजकारणातल्या या तिसऱ्या पिढीचं आणि प्रबोधनकारांपासून घराणं सुरू झालं तर चौथ्या पिढीचं आपण अभिनंदनच करायला हवं की ते लोकशाही व्यवस्थेतला एक भाग झाले. पण स्वतःचं घर सोडून बाहेर कोणी यांना एखादाही कार्यकर्ता तयार वाटत नाही का? किंबहुना राजकारणाच्या मानवात जे सातत्याने वावरणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ते कोणत्याही पक्षाचे असो, सतरंजा उचलायच्या का? आज परांडामध्ये शिवसेनेनी एक उमेदवारी जाहीर केली. ती ज्ञानेश्वर पाटील, जे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटात असलेल्या शिवसेनेचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर राहुल या त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली गेली. मवियाच्या जागा वाटपात ती रद्द झाली. पण ही उमेदवारी दिली कोणाला गेली? तर पुन्हा राहुल मोटे, ज्यांचं राजकीय घराणं हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक बहुचर्चित नाव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांच्यासाठी आपण आपली संसाधनं द्यायला हवीत. याचा विसरच पडलेला दिसतोय. भारतीय जनता पक्षामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतःच्या मुलीला ठामपणे राजकारणात येऊ दिलं नाही. इव्हन नागपूरचे जे ज्येष्ठ नेते आहेत, नितीन गडकरी, जे राष्ट्रीय स्तरावर अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांच्या मुलासाठी कोणीतरी जेव्हा प्रस्ताव आणला, तेव्हा त्यांनी सांगितलं की एकतर राजकारणात तो राहील, नाहीतर मी राहील. तुम्हाला त्याला राजकारणात आणायचं असेल तर मी घरी जाईन. त्यामुळे सत्ता फक्त स्वतःच्या कुटुंबात अडकवून ठेवण्याची ही जी काय पद्धत आहे, ती पद्धत नाकारणारे लोक खूप कमी झालेले आहेत आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये तेच लोण शिरलेलं आहे. मला सगळ्यात गंमत वाटते ती अहमदनगरचे, अहिल्यानगर ज्याचं नाव आता झालेलं आहे, खासदार निलेश लंके यांची. निलेश लंके यांची लोकसभेतली लढाई राजा विरुद्ध रंक अशी होती. म्हणजे सुजय विखे, विखे घराण्याचे वारस, यांना यशस्वी आव्हान देत लंके निवडून आले होते. लंके अत्यंत साधे सामान्य कुटुंबातले आहेत. यावेळेला त्यांचा मतदारसंघ राखायला त्यांनी कोणाला उभं केलंय? तर स्वतःची पत्नी राणी लंके यांना. म्हणजे स्थानीय लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न यायचा, तेव्हा बायकांना पुढे केलं जायचं. पण आता मात्र सत्ता कुठेही जाऊ नये यासाठी विधानसभा, लोकसभा यातही स्वतःच्याच घरातल्या लोकांना का उभं केलं जात आहे, हे अजिबात कळत नाहीये. मतदारांना ही घराणेशाही आवडणार आहे का? मतदारांना हे कळतंय का की असंच जर चालत राहिलं तर सामान्य कार्यकर्त्याला स्वतःचं नशीब अजमावणं दूर राहील, स्वतःच्या नेतृत्व गुणांचा परिचय पण त्याला देता येणार नाही. मग या बड्या नेत्यांना असं वाटायला लागलेलं आहे का की जनतेचा माझ्यावर इतका ठाम विश्वास आहे की मी म्हणेन तर माझी मुलगी, मी म्हणेन तर माझा मुलगा, मी म्हणेन तर माझी बायको, मी म्हणेन तर माझा भाऊ, या कोणालाही जनता निवडून देईल, असा यांना इतका प्रचंड आत्मविश्वास कुठे आला, मला तर काही कळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेमुळे जी काय माया जमा होते, ती माया स्वतःच्याच कुटुंबात राखणं याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काय विचका झालेला आहे, म्हणजे आता बिहार म्हणणं वगैरे पण आपण सोडून दिलेलं आहे.
त्या महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचं पेव फुटलंय. दुसरं असं झालंय की यावेळेला 6 पक्ष आहेत. या 6 पक्षांबरोबरच किमान 4 आघाड्या स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे खूप जास्त स्कोप निर्माण झालेला आहे. भुजबळ घराण्याचं पण आपण उदाहरण घेऊ. छगन भुजबळ अत्यंत मोठे नेते आहेत. ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नाट्यमयतेने ते सभागृहाचं कामकाज एकच आमदार शिवसेनेचा असतानाही उचलून न्यायचे. अत्यंत प्रभावी कामगिरी करतात. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांचा मुलगा आणि पुतण्या दोघंही राजकारणात होते. यावेळेला येवला भुजबळ साहेब लढतायत आणि त्यांचा जो मुलगा पंकज, ज्याला मागच्या वेळेला सुहास कांदेंनी पराभूत केलं होतं, त्याला उमेदवारी न देता मला द्यावी म्हणून समीर भुजबळ पुतणे त्यांचे प्रयत्न करतायत. पंकज भुजबळ खरं तर विधान परिषदेवर नेमले गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून. पण सुहास कांदे यांनी पराभव जो केला तो सहन न झाल्यामुळे आज ते सगळेच महायुतीचा भाग असतानाही समीर भुजबळ यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि ते सर्व ताकदीनिशी सुहास कांदे यांना रोखायला निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हा काय प्रकार आहे? ज्याला मुंबईची जबाबदारी दिली होती पक्षाला जिंकवायची आणि महायुतीला स्पर्धेत आणायची, मुंबईमध्ये फुटप्रिंट निर्माण करणं अजितदादा पवारांना आवश्यक होतं. पण ती जबाबदारी सोडून हे केवळ मागे झालेल्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी किंवा स्वतःचं नेतृत्व ठसवण्यासाठी पदाचा राजीनामा देत नांदगावकडे शिरले आहेत. अमित शहानी काल महायुतीच्या नेत्यांना सांगितलं असं म्हणतात की बंडखोरी रोखा, बंडखोरी झाली तर कठीण होईल. पण कोणाला ते ऐकायचंच नाहीये. आणि घराणेशाहीचा इतका म्हणजे ऊत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये की त्या पक्षाकडनं जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षांतर करून उमेदवारी मिळव. नारायण राणे स्वतः खासदार आहेत. मुलगा जो लहान आहे, मुलगा नितेश राणे, तो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. निलेश राणे त्यांचा मुलगा एकेकाळी खासदार झाला होता काँग्रेसचा. आता भाजपने कदाचित एका घराण्यात किती उमेदवारी असा प्रश्न आला असेल तर निलेश राणे यांनी पटकन उडी मारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. निदान असं म्हणता येईल की इथे वैचारिक दुही तरी नाहीये. पण नाईकांसारख्या घराण्यात यांना केवळ सत्ता हातात ठेवूनच सेवा करता येते का? आणि वडील इकडे मुलगा तिकडे हे सगळं जनतेला कसं मान्य होत आहे? त्या पक्षांच्या नेत्यांना तरी कसं चालतंय? किंबहुना जिंकायचं असेल तर मग काहीही चालेल, त्या घराण्यातला कोणीही चालेल, अशी जी काय भूमिका निर्माण झालेली आहे ती लोकशाहीच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही, सुदृढ नाही. नव्या नेतृत्वाला संधीच निवडणुकीत उतरण्याची मिळणार नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. जे आता तुम्ही ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलात, की एकाच घरात सत्ता. बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे दोघंही त्याच पद्धतीनं सगळं चालवतात. आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही विचका झालाय, त्या विचक्याकडे बघितल्यानंतर ही घराणे आणि रावसाहेब कसबेंनी जे सांगितलेलं, की महाराष्ट्रात एवढ्या-एवढ्या घराण्यांच्यात सगळं फिरतंय. तर ह्याच्या विरुद्ध प्रस्थापित विरुद्ध अप्रस्थापित असा कुठेतरी भविष्यात संघर्ष दिसू शकतो का? खरं तर असा संघर्ष दिसायला हवा. 2014ची जी निवडणूक होती ती अशा संघर्षाची निवडणूक होती आणि नव्यांनी मोदींच्या नेतृत्वात वर विश्वास असणाऱ्यांनी पुढे येण्याची निवडणूक होती. चहावाल्याचा मुलगा जे मोदींनी स्वतःचं ब्रँडिंग केलं ते रूढ झालं होतं आणि घराणेशाहीला फाट्यावर मारत नवीन नवीन लोक आले होते. ते राजकारणात स्वतःची गुणवत्ता दाखवायच्या प्रयत्नात होते. पण आज पुन्हा काय झालंय की प्रत्येक राजकीय पक्षाला जिंकून यायचंय. जिंकून यायचं असेल तर त्या घराण्याचा त्या मतदारसंघावर असलेला प्रभाव. आपण एक घराणं विदर्भातलं सोडतो. ते घराणं साक्षात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं आहे. वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक त्या काळात लोकप्रिय असलेले आणि सर्वाधिक कारकीर्द मिळालेले मुख्यमंत्री होते. नंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक ते पण मुख्यमंत्री झाले. आता झालं काय आहे की नाईक घराण्यामध्ये पूर्वी इंद्रनील नाईक आणि निलय नाईक असा चुलत भावांचा संघर्ष होता. आता इंद्रनील नाईक आणि त्यांचा सख्खा भाऊ ययाती नाईक यांचाच संघर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे म्हणजे जी काय जमिनीची भांडणं असतात ना ती
अजिबात नवीन नाहीत महाराष्ट्राला. खरं तर भारतवर्षामध्येच महाभारत हे निर्माणच झालं भाऊबंदकीतून. या भाऊबंदकीचा परिचय आणि घराणेशाहीचा ऊत यामुळे काय होतंय, की आधीच जो बिचारा या सगळ्या व्यवस्थेचा भाग नाही, त्या कार्यकर्त्याकडे लढायला पैसे अत्यंत कमी आहेत. मुलाखतींमध्ये पक्ष काय प्रश्न विचारतो, की लढायला पैसे किती आहेत? त्यात काही लोक सांगतात, की अजिबात काही पैसे नाहीयेत. तो जर फार लोकप्रिय उमेदवार असेल, तर त्याच्यासाठी पैसा उभारला जातो. एक तर मागे काँग्रेसचा आमदार होता, त्याच्या खात्यामधली शिल्लक फक्त ₹350 होती. अशाही लोकांना त्यावेळेला उमेदवारी दिली जायची आणि त्यांना जिंकून येण्यासाठी जी काही साधनं लागायची, ते राजकीय पक्ष पुरवायचे. पण आता वडिलांना किंवा आईला, वडिलांनाच कशाला दोष द्या, आईला देखील आपल्याच मुलांनी राजकारणात यावं, आपल्याच मुलींनी पुढे यावं असं वाटतंय. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रस्थापितांना निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्याची संधीच मिळणार नाहीये. कारण लोकशाहीमध्ये मतदारांच्या पण मागण्या फार जास्त वाढल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्याच्या पाठीशी आर्थिक बळ नाहीये, तो दुसऱ्याच्या स्पर्धेत कसा काय पुरून उरणार? त्यामुळे घराणेशाहीचा खूप फायदा होतोय. शरद पवार साहेबांनी घराणेशाहीवर जेव्हा प्रश्न विचारले गेले होते, तेव्हा एक अतिशय उत्तम उत्तर दिलं होतं, की घराणेशाहीमुळे पहिल्यांदा एखादी व्यक्ती निवडून येईल. पण त्यांनी काम जर केलं नाही, तर ती व्यक्ती नंतर पडेल. काम जर केलं, लोकसभेत उत्तम कामगिरी दाखवली, सुप्रिया सुळे यांना सतत संसद रत्न पुरस्कार मिळतो. उत्तम कामगिरी दाखवली, तर घराण्याचा तो जो कोणी व्यक्ती किंवा ती जी कोणी व्यक्ती राजकारणात आली असेल, ती पुढे निवडून येण्याची शक्यता वाढेल. आणि त्यांना म्हणायचं होतं, की अंतिमतः लोक ठरवतील. पण आज झालं कसं आहे, की लोक केव्हा ठरवतील? जेव्हा पहिल्यांदा संधी मिळेल तेव्हा. आज समजा जर तुम्हाला, मला किंवा सामान्य माणसाला एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असेल, तर तशी संधीच नाहीये. तुमचं आणि माझं तर सोडून देऊ. पण हजारो कार्यकर्ते पक्षासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतात. भारतीय जनता पक्षात तर कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे फोटो देखील अपलोड करावे लागतात. काँग्रेसचं राजकारण आपण अत्यंत स्पर्धात्मक होतं. तर तिथे ह्या सगळ्या मंडळींनी वर्षानुवर्ष एखाद्या विचारधारेला वाहून घ्यायचं, त्यासाठी काम करायचं. ते कोणाचा तरी मुलगा किंवा मुलगी अचानक राजकारणात येणार आहे आणि त्याचे आपण भोई होणार आहोत म्हणून करायचंय का? हा मोठा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाचं खरं तर उत्तर समाजच देऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती अमक्याची मुलगी असेल, तर तिला संधी नाकारली जाणं हे पण चूक आहे. हा पण अन्याय आहे. इंदिरा गांधी पंडित नेहरूंची मुलगी म्हणूनच पंतप्रधान झाल्या. पण पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जगाचा नकाशा बदलण्या इतकं कर्तृत्व दाखवलं. पण मुळात प्रत्येकालाच आपल्या क्षमता नसलेल्याही मुलाला किंवा मुलीला किंवा पत्नीला समोर आणायचं असेल, तर सामान्यांनी करायचं काय? आणि मग जसं अॅनिमल फार्म मधलं ते प्रसिद्ध वाक्य आहे, की लोकशाही असते, पण ती काही महत्त्वाच्या लोकांसाठी जरा जास्त सरस व्यवस्था असते. तशी जर इथे संधीच मिळणार नसेल, तर ही संधी शोधण्यासाठी सामान्यांनी काय करायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे. आत्ता महाराष्ट्राचे प्रश्न इतके वेगळे झालेले आहेत आणि राजकारण इतकं त्याच वर्तुळात फिरतंय, की कदाचित नवे लोक येणार नाहीत. पण कदाचित पुढच्या निवडणुकीत घराणेशाहीला पूर्णपणे फाटा देण्याची एक मोहीम सुरू होऊ शकेल. आता देखील मला असं वाटतं, की ज्या ठिकाणी घराणेशाहीतला जो चेहरा दिला गेलेला आहे, तो फारसा चांगला नसेल, अचानक राजकारणात आलेला असेल, तर त्याला नाकारून जनता दुसऱ्याच एका पर्यायाची निवड करेल. जनतेला पर्याय लागतात. आपसारखे पक्ष देखील त्यांच्या वेगळेपणामुळे लोकप्रिय होतात. पण त्या पद्धतीची चळवळ किंवा त्या पद्धतीची मनोभूमिका सध्या तरी महाराष्ट्रात दिसत नाहीये. आता एकंदरीतच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आता तात्पुरतं पाठवणं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे आज इस्लामपूरमध्ये लढण्यासाठी निशिकांत पाटील भाजपमधून अ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. नितेश राणे अ, ह्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये गेले. सो हे आपल्या आपल्यात ॲडजस्टमेंट करून घेणं आहे किंवा संजय काका पाटील जे खासदार होते भाजपकडनं, जे मागच्या वेळी खासदारकीला पराभूत झाले. ते आता रोहित पवारांच्या समोर रोहित पाटीलांच्या समोर लढण्यासाठी परत राष्ट्रवादीमध्ये गेले. तर ही जी इकडनं तिकडं ॲडजस्टमेंट आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं महायुतीला कसंही करून जागा निवडून आणायच्या.
त्यामुळे नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर जे खासदारकीची निवडणूक लढले, ते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारकडून लोह्याचे उमेदवार झालेले आहेत. तुमच्या यादीतलं हे एक अजून नाव. त्यामुळे महायुतीतनी आपापसात ऍडजस्टमेंट करणं हे त्यांच्या जिंकून येण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणावा लागेल. पण महायुतीत जर उमेदवारीच मिळाली नाही, तर मी दुसरीकडे जातो, उडी मारतो. त्याला कुठली वैचारिक निष्ठा आहे? आणि वैचारिक निष्ठेचा मागमूस नसलेले लोक महाराष्ट्राचं, त्यांच्या मतदारसंघांचं काय प्रतिनिधित्व करणार आहेत? मला स्वतःला तरी भलत्याच विचारांची केवळ हातमिळवणी तिकीट मिळतंय म्हणून करणं हे अयोग्य वाटतं. आता महाराष्ट्रातल्या जनतेला ते तसं वाटतंय का? की एंड ऑफ आयडिओलॉजी आलेलं आहे. पक्षाचं काही महत्व नाहीये. माझं काम करा, माझ्या समस्या सोडवून द्या, मी तुम्हाला मतदान करीन. असा एक नवा ट्रेंड सुरू झालाय का? ते पण या निवडणुकीचे निकालच आपल्याला दाखवणार आहेत. जसं महायुतीने आपापसात ऍडजस्टमेंट करून तिकीट दिलेली आहेत, तसं महाविकास आघाडी कमी होताना दिसतंय. त्यामुळे काय होतंय की महाविकास आघाडी एकतर लोकसभेत मिळवलेल्या विजयाच्या उत्साहात किंवा आत्मविश्वासात आहे आणि त्यामुळे मग आपापसातल्या सत्ता स्पर्धा खूप जास्त तीव्र आहे. महायुतीनं मात्र काय केलंय की काय असतं की मरता क्या नहीं करता अशी एक म्हण आहे. तर त्या याच्यात आपापसात ऍडजस्टमेंट करत जागा तुम्ही घ्या पण उमेदवार आम्ही देतो अशा पद्धतीचा सूड लावलेला आहे. आता हा कितपत यशस्वी होईल? म्हणजे मी मागे एखाद्या उमेदवाराला वेगळ्या चिन्हावर मत दिलं असेल तर त्याला आताच विरोधी चिन्हावर मत द्यायला तयार होणार आहे का? असं मतदान ग्रामीण भागात होतं, सेवा सहकारी संस्थांमध्ये होतं. पण नागरी भागात साधारणतः तत्व, विचार, वैचारिक भूमिका यांना थोडं तरी महत्व दिलं जातं. अशा वेळेला जे पटकन उड्या मारून संधीच्या शोधात आलेली आहे, त्यांच्याबद्दल मतदार काय विचार करणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्याकडे बघितल्यानंतर आपण महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल देखील बोललो. 85-85-85 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला तरी सांगितला महाविकास आघाडीनं. महायुतीचा अजूनही तिढा आहे, दिल्लीत बैठका होतायत, या सगळ्याबद्दल म्हटलं जातं. तर त्या 85-85-85 हे 270 असं सांगितलं गेलं. तर ॲक्चुअली त्यांचे 255 होत आहेत. तर ह्या सगळ्याकडं हा गोंधळ दोन्हीकडं आहे का फक्त महाविकास आघाडीकडं परसेप्शन म्हणून क्रिएट केला जातोय? नेमकं काय चित्र? मला असं वाटतं महायुतीमध्ये एकमेकांना धरून ठेवण्याची जी भावना आहे, ती मोठी आहे. आणि त्यांचा जो काही घोळ अजून सरलेला नाहीये. त्याच्यामागे जास्तीत जास्त जागा जिंकणं आणि जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र राहणं अशा स्वरूपाचं रचना आहे. अशा स्वरूपाचे प्रयत्न आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र मतैक्यच होत नाहीये. म्हणजे कोणी किती जागा जिंकाव्या, कोणी किती जागा लढाव्या, याबाबतचे त्यांचे घोळ अद्याप संपलेले नाहीये. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे आता लपून राहिलेलं नाही. पण त्यांना दलित आणि अल्पसंख्याकांची मतं काँग्रेसमुळे मिळतायत. तर काँग्रेस त्यांना स्वतःच्या मतांच्या जीवावर मुख्यमंत्री कसं काय होऊ देणार आहे? शिवाय जे काय साठमारी चालू होती पडद्याआड काँग्रेस आणि उबाठाची की 100 जागा कोण लढणार? त्या 100 जागांच्या मारामारीमध्ये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरोबरीच्या 85 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसचे नेते अजूनही म्हणतात की 15 जागांवर वाद आहे. त्या जागा मिळवायचा आम्ही प्रयत्न करतो. दुर्दैवाने काय झालं की त्या पत्रपरिषदेनंतर ही जी बेरीज आहे, ती बेरीज अशी नाहीये असं विचारायची आपल्या पत्रकारांना संधीच मिळाली नाही. त्यामुळे फडणवीसांनी एक टॉन्ट मारलेला आहे की कोणतं सुपर कॉम्प्युटर आणि कोणतं गणितज्ञ हे बेरीज सांगतं आम्हाला काय माहिती नाही वगैरे. पण पोट प्रश्न विचारून जी काय माहिती काढून घ्यायची असते, तशी संधी दिलेली गेली नाही त्या दिवशी. त्यामुळे महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप काय असेल, तो प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे. पण महाविकास आघाडीतली जी स्पर्धा आहे, ती एकमेकांच्या पाय खेचण्यासाठीची जागा वाटपातली स्पर्धा आहे. महायुतीतलं चित्र वेगळं आहे. कदाचित लोकसभेचे निकाल वेगळे असते तर उलटं झालं असतं. पण महायुतीला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असल्यामुळे प्रभावी चेहरे कुठे देता येतील याच्यावर त्यांचा विचार चालू आहे. आता असा प्रभावी चेहरा देऊनही मतं वळतात का? म्हणजे उद्या जर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर एखादा भलताच माणूस लढत असेल, तर त्याला मतदार मत देतील का? हा पण प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच शोधायचं आहे. पण आजच्या स्थितीत महायुतीची
जी जागा वाटपाची रखडलेली चर्चा आहे ती अधिकाधिक जिंकण्यासाठी दिसते आणि मवियातली स्पर्धा मात्र अधिकाधिक जागा खेचून मी कसा मुख्यमंत्री होईल हे दाखवण्यासाठी सुरू झालेली दिसते. तुम्ही आता म्हटलात की भलताच माणूस उभारला तर ते वोट ट्रान्सफर होतील का? ग्रामीण भागात होतील देखील कदाचित, असं पण तुमचं विश्लेषण होतं. पण ओव्हरऑल सिनेरिओ बघितला म्हणजे आता भोकरमध्ये श्रीजया चव्हाण आहेत. भाजपनं जे धोरण घेतलेलं की एकाच घरात 2-2 पदं नकोत, म्हणून पंकजा मुंडेंना साधारण 5-1 वर्ष थांबावं लागलं, असं पण म्हटलं जातंय. तर हे सगळ्या धोरणाचं काय झालं नेमकं? एकाच घरात आमदारकी पण, खासदारकी पण आणि दुसरीकडं जे बारामतीमध्ये घडतंय एकाच घरात आणि तोच सिनारिओ महाराष्ट्रभर वेगवेगळ्या घराण्यात पण दिसतोय का? हा एक प्रश्न होतो. म्हणजे बारामतीमध्ये एकाच घरात वेगवेगळ्या फुटी पडल्या आहेत. हे समोरासमोर काका पुतणे आहेत. काका पुतणे नातू असे सगळे जण आहेत. तर हाच सिनारिओ पूर्ण महाराष्ट्रभर दिसतोय. कोणत्याही घराण्यात अशा प्रकारची फूट पडणं अत्यंत दुर्दैवी आहे. त्या घराण्यातल्या बाकी सदस्यांना काय वाटत असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण बारामती हे अतिशय मोठं आणि स्टार मतदारसंघ असल्यामुळे त्याची चर्चा खूप होतीये. पण जसं मी गडचिरोली सांगितलं, की त्या बापाला आणि त्या मुलीला काय वाटत असेल? कुठेतरी तर पती-पत्नी एकमेकांविरोधात लढायच्या तयारीत आहे. त्या घराण्यातल्या मुलांना काय वाटत असेल? हा जो सगळा म्हणजे प्रकार चालू आहे ना, तो प्रकार खरोखर अनाकलनीय आहे आणि एक राजकीय निरीक्षक म्हणून हतबुद्ध करणारा पण आहे आणि आपल्यातच आपल्यात सगळं राहावं याबद्दल नागरिक म्हणून काहीशी चीड उत्पन्न करणारा पण आहे. या सगळ्याला एक वेगळ्या पद्धतीनं पहिल्यापासून जे उमेदवार जाहीर करत आलेत, म्हणजे या स्पेसिफिक समाजामधले आम्ही उमेदवार देतो, मुस्लिम उमेदवार देतो, बौद्ध उमेदवार देतो. प्रत्येक स्पेसिफिक ह्याचं उदाहरण देत वंचितनं देत आलंय किंवा मनसेनं काही नवे चेहरे दिलेत, काही उपमी एक्के दिलेत. तर हे कॉम्बिनेशन या छोट्या-छोट्या पक्षांना वर्क होईल? होऊ शकेल निश्चितपणे. काही जागा तर अशा आहेत मनसेच्या, की जिथे शिवसेना दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांची सेना समोरासमोर उभ्या ठाकत असतील तर त्याचा फायदा मनसेला होऊ शकेल. हा फायदा घेण्याच्या स्थितीत मनसे आहे का हे येणाऱ्या काही दिवसात पाहावं लागेल. पण महाराष्ट्राची जी निवडणूक झालेली आहे ती स्वतः मतं मिळवण्यापेक्षा दुसऱ्याची मतं कमी करणं यासाठी देखील आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर किंवा तिसऱ्या आघाडीतले खरे चेहरे समोर आल्यानंतर कोण कोणाचं वोट काढतोय याच्यावर पण बरंच निर्भर राहील. वोट कटवा राजनीती असं हिंदीत राजकारणाला म्हणतात. त्या वोट कटवा राजकारणीचा परिचय महाराष्ट्रात यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. कदाचित काय होईल की या सगळ्या प्रचाराला कंटाळून जनता महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन पैकी एकाकडे निर्णायक कौल पण देऊ शकेल. पण साधारणतः आमदारांचे त्या त्या ठिकाणचे असलेले प्रभाव आणि ती प्रभुत्व क्षेत्र हे लक्षात घेता छोटे मोठे जे उमेदवार दिले जात आहेत पाडापाडी करायला त्यांची महाराष्ट्रात खूप मोठी भूमिका असेल असं सध्या आता तरी वाटतंय. हे पिक्चर अजूनही क्लिअर होत नाहीये. जागा वाटपाचं पण आणि सगळ्याचं. सो आत्ता ग्राउंडला जी माणसं तयारी करतायत. सो समजा 20 नोव्हेंबरला आपल्या इथं मतदान आहे. तर 20 नोव्हेंबर त्यातले जागा वाटपाचं सगळं पिक्चर साधारण 29 तारखेच्या आत क्लिअर व्हावं लागेल. आणि दुसरी गोष्ट 4 तारखेच्या आत माघारी आणि बंडखोरी. सो 5 तारखेपासून साधारण 18 तारखेपर्यंत जी धामधूम उडणार आहे, तेव्हाच पिक्चर क्लिअर होईल असं दिसतंय का? किंवा ह्या पिक्चर जर क्लिअर तोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात ही अस्वस्थता, या घराण्यातली अस्वस्थता ही कंटिन्यू राहील का? प्रथमेश ही जी अस्वस्थता आहे ना ती राजकीय महाराष्ट्रात आहे. बाकी जो महाराष्ट्र आहे ना त्याला या चिखलफेकीशी या शिमग्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही असं मला वाटायला लागलंय. की चर्चा जी होते ना राजकारणाबद्दल ती बेकार आहे हे सगळं अशाच पद्धतीने होत आहे. लोकांना हा शिमगा नकोय, लोकांना दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज ज्यावेळेला माघार घेतली जाईल त्याच्या आधी दिवाळी आहे. कोविडच्या रोगानंतर अर्थव्यवस्था कोलमडली. ती गेल्या 2 वर्षात थोडी-थोडी सावरतीये. थोडं-थोडं लोकांचं जे जीवनमान आहे ते सुधारतंय. काही लोकांचं बिचाऱ्यांचं ते पण सुधारत नाहीये.
पण या सगळ्या दिवाळीच्या वातावरणात एक दिवा लावून अंधाराला नको, प्रवेश देणार नाही, मज्जाव करायची जी भारतीय संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीचं या निवडणुकीच्या राजकारणाची काही देणं घेणं राहिलेलं नाही. कदाचित राजकारणातले पण कार्यकर्ते ज्यांना फक्त सतरंजा उचलायच्या आहेत आणि लढायचंच नाहीये, ते पण दिवाळीच्या दिवसात प्रचारातनं गायब होतील आणि महाराष्ट्रातली खरी लढाई उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आणि दिवाळी संपल्यानंतरच समोर येईल. त्या अर्थाने यावेळेला महाराष्ट्राची निवडणूक ही जेमतेम 15 दिवसांच्या प्रचाराची आहे. आणि सध्या आजही मुंबईतलं असं चित्र आहे, मंत्रालयात दिवाळीच्या आधी प्रचंड मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या जातात. साधारणतः मंत्रालयामध्ये सत्यनारायण करण्याची एक संस्कृती रुजलेली आहे. महिला चांगले कपडे घालून येतात. आजकाल पुरुषांनाही चांगलं राहायला आवडतं. त्यामुळे आजचं जे वातावरण आहे ते दिवाळीचं वातावरण आहे. दिवाळी होऊन जाऊ दे, मग निवडणुकीकडे बघू. असं एक साधारणतः महाराष्ट्रात मानलं जात आहे. राजकीय नेते देखील दिवाळीच्या दिवसात दम खातील. छोट्या-मोठ्या भेटी त्यांच्या घरी होत राहतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी काही देवाण-घेवाण असेल ती पण होईल. पण खरी निवडणूक आणि खरा निवडणुकीचा प्रचार हा दिवाळीनंतर सुरू झालेला राहील. नरेंद्र मोदी देखील त्याच वेळेला प्रचारासाठी येणार आहेत. 8 एक सभा घेतील. मोदींचा करिश्मा आता पूर्वीसारखा राहिलाय का? कारण महाराष्ट्रात एवढ्या प्रचार सभा करूनही फार फरक पडला नाही. राहुल गांधी नव्याने प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत का? महाराष्ट्राचे जे स्थानिक प्रादेशिक नेते आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे, ते काय सांगतायत? हे देखील दिवाळीनंतर सुरू होणार आहे. त्याच्या आधी छोट्या मोठ्या फटाके घरी लावून सांस्कृतिक दिवाळीचं पण आजकाल पेव आलेलं आहे. राजकारणी या ज्या दिवाळी पहाट, दिवाळी संध्या, दिवाळी रजनी याच्यातूनही मोठ्या प्रमाणात मतदारांशी संपर्क साधतात. आता एवढ्या सगळ्यासाठी पैसा कुठून घेतो इव्हेंटसाठी, हा देखील कर खाते म्हणून प्रश्न आहे. पण सध्या तरी आता थोडंसं निवडणुकीचं चित्र 2 दिवसात बाजूला होईल आणि दिवाळी घरोघरी हसत येईल. या सगळ्याच कडे बघितल्यानंतर या सगळ्या घराणेशाही आणि या सगळ्याचं महाराष्ट्राला राजकीय क्षीण आलाय का? असं वाटतंय का तुम्हाला? महाराष्ट्राला राजकीय क्षीण नक्कीच आलेला आहे. महाराष्ट्राला राजकीय चीड आली असेल, तर उत्तर आपल्याला वेगळ्या प्रमाणात दिसेल. पण आता तरी महाराष्ट्राचा जो क्षीण आहे, तो वेगवेगळ्या प्रकारांनी घालवण्यासाठी अहमहिका लागली आहे आणि तो क्षीण घालवण्यासाठी प्रायोजक पण निवडणुकीमुळे उपलब्ध आहेत. येस. आता आपण जागा वाटप, घराणेशाही या सगळ्यावर बोललो आणि महाराष्ट्रात घडत असलेल्या या घराण्यातली अ, बारीक-सारीक गोष्टी मॅडमनी नोंदवल्या. मॅडम खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा-पुन्हा या विषयांवर आता जसं राजकारण उलगडत जाईल तसं आपण पुन्हा-पुन्हा बोलत राहू. अ, आता तरी तुर्तास इथंच थांबू. पॉलिटिक्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.